नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर माझा कॅनव्हास। तर मागचे काही दिवस झाले पाऊस खूप पडतो मुंबईमध्ये आणि पावसाळ्यामध्ये सापडणारे सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात शांत साप मला सापडलेत। एक नाही तर दोन सापडले। त्याचं नाव आहे नानेटी। आपल्याकडे नानेटी सुद्धा म्हटलं जातं, काही लोक लाल धामण सुद्धा म्हणतात त्याला। खूपच सुंदर असतात दिसायला, एकदम शांत, आणि हे बिनविषारी असतात। घाबरण्याचं काहीही कारण नसतं। आणि हे फार फार तर 3 फूटपर्यंत वाढतात। जनरली मला जे सापडलेत ते 2 फुटापर्यंतच होते। 2 फुटाच्या वर मला कधी सापडले नाही, पण 3 फूट होतात असं म्हणतात हे साप। आणि आता पावसाळ्याच्या सीझनमध्येच हे दिसून येतात, अदरवाईज हे दिसतच नाहीत कुठे, मला तरी नाही दिसले। खूपच शांत स्वभावाने आणि खूपच सुंदर। ह्यांना ओळखायचं असेल तर यांची जी चेहरा आहे, चेहऱ्याकडची बाजू आहे ती अशी पिवळसर असते थोडीशी, आणि कॅमेरामध्ये दिसत नसेल कदाचित, मी नंतर दाखवेन तुम्हाला। आणि शरीराचा पुढचा जो भाग आहे त्याचा थोडा चेक्स पॅटर्न सारखा असतो, आणि मागचा जो भाग आहे म्हणजे अर्धा बॉडीवर त्याच्यावर लाईन्स असतात, स्ट्रिप्स, म्हणून त्याला इंग्लिशमध्ये बफ स्ट्रिप्ड कीलबॅक असं म्हटलं जातं। बफ स्ट्रिप्ड कीलबॅक। शांत आणि आता हे कुठेतरी आसपासच्या तलावाकडे सोडेन मी, कारण ह्यांचं तोंड खूप छोटं असल्यामुळे ह्यांना छोटे मासे आणि बेडूक खायला आवडतात। यांचा मुख्य आहारच तो असतो। खूपच सुंदर। मला पर्सनली हे साप खूप आवडतात, खूप शांत, म्हणजे अगदी लहान मूल सुद्धा हे हँडल करू शकते, इतके शांत साप असतात। आणि हे साप बघितल्यावरती घाबरण्याची गरज नाही आहे। कधी कधी असं होतं की जोडीने वगैरे सापडतात, पण घाबरण्याची गरज नसते। अगदी साधा साप आहे। कुणाला तरी बोलावून ज्याला साप हँडल करता येतात, एखाद्या सर्पमित्राला बोलावून तुम्ही त्यांना रिलोकेट करू शकता, दुसऱ्या ठिकाणी सोडू शकता। मारणं हा ऑप्शन नाही आहे। खूपच सुंदर दिसतात। एवढ्या सुंदर सापांना का कोणी मारेल बरं, ते पण आहे, पण तरी घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे यांना। अगदी छोटेसे असतात, बिनविषारी। तर आता मी ह्यांना घेऊन इथे या तलावाजवळ आलोय, जिथे त्यांना भरपूर मासे आणि बेडूक खायला मिळतील आणि दोघं आरामात राहू शकतील। तर आता त्यांना सोडून देऊया आपण। तर सापांना आता मी त्यांच्या जागेवरती सोडलंय, आणि आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया। पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन विषयासोबत।